मित्रांनो, आजच्या व्हिडिओचं नाव आहे सहज म्हणून केलेली धूम्रपानाची सुरुवात नंतर व्यसनाकडे जाते. काय ते हो. आजचा व्हिडिओ हा तरुण मुलांसाठी मुलींसाठी आहे. तर बघूया काय ते. आजकाल सिगरेट ओढणे इतके वाढले आहे की त्याचे काहीच वाटेनासे झाले आहे. स्त्रिया विशेषतः कॉलेजमधील तरुणींमधील सिगरेट ओढण्याचे प्रमाण वाढले आहे. सुप्रसिद्ध लेखक मोंटो यांचे फार महत्वाचे वाक्य आहे. ते म्हणतात, सिगरेट पीने से औरत के भी फेफड़े खराब होते हैं, चरित्र नहीं. थोडक्यात स्त्री असो किंवा पुरुष, त्यांचे आरोग्यच खराब होते. एकदा सिगरेट ओढली की ती पुन्हा ओढली जातेच किंवा ओढाविषयी वाटतेच. ही ओढ म्हणजे त्या तंबाखूजन्य पदार्थातील निकोटीन नामक पदार्थाची किमया आहे. हे निकोटीन आपल्या शरीरात ॲड्रेनलिन निर्माण करते, जे की आपल्या शरीरात साधारणतः एखादा अतिशय आल्हाददायी क्रियेनंतर निर्माण होणारे रसायन आहे. ॲड्रेनलिन निर्माण झाल्यावर त्या व्यक्तीच्या हृदयाचे ठोके वाढतात आणि रक्तदाबही उच्चांकी वाढतो. या दोन्ही शारीरिक बदलामुळे तंबाखूचे सेवन करणाऱ्या व्यक्तीला आधीपेक्षा जास्त जागरूक किंवा अलर्ट असल्याची भावना निर्माण होते. शरीरातील निकोटीन काही सेकंदातच मेंदूतील रक्तवाहिन्यांमध्ये पोहोचते. या निकोटीनच्या प्रभावात आपला मेंदू डोपामिन नामक दुसरे रसायन निर्माण करतो आणि ते रसायन मेंदूच्या आनंद केंद्रांना उत्तेजित करते. या शारीरिक बदलामुळे तंबाखूचे सेवन करणाऱ्याला त्याची तलप लागून जाते. बापरे. पण या निकोटीनचा परिणाम दीर्घकालीन नसल्यामुळे जर तलफीमुळे त्याचे सेवन करण्याची पुन्हा पुन्हा इच्छा होत राहते आणि सहज म्हणून केलेली सुरुवात नंतर व्यसनाकडे वेगाने प्रवास करू लागते. बापरे. तंबाखू जवळजवळ शरीरातील प्रत्येक अवयवावर घातक हल्ला करते. तंबाखूमध्ये निकोटीन बरोबरच कॅन्सरला कारणीभूत ठरणारी नायट्रोसअमाइन आणि हायड्रोकार्बन यासारखी घातक द्रव्ये असतात. निकोटीन हे द्रव्य हायली ॲडिक्टिव्ह म्हणजे त्याचे व्यसन चटकन लागते असे आहे. निकोटीन हृदयाला हानिकारक तर आहेतच, त्याचबरोबर ते मानसिक अस्वस्थतेसारख्या विकाराचेही कारण ठरते. त्यामुळे अन्न सुरक्षा व मानक कायद्यानुसार कोणत्याही प्रकारच्या अन्नपदार्थात निकोटीनचा समावेश करण्यास मनाई आहे. तंबाखू, सिगरेट, खैनी, पान मसाला, तंबाखूजन्य पदार्थ हे तंबाखूच्या पानामधून पूर्ण किंवा अंशतः अर्क घेऊन बनविले जातात. आपली देशी तंबाखू ही आताची आधुनिक पिढी सिगरेट आणि हुक्क्यामधून जास्त प्रमाणात सहजपणे स्वीकारताना दिसते. बापरे. कठीण आहे मित्रांनो, कठीण आहे. वेळी जागा, लक्ष द्या आणि या गोष्टी, या सवयी सोडून द्या. नमस्कार. आणि अशा प्रकारे आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला मित्रांनो तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट जरूर करा. नमस्कार. जय हिंद.